नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे के सागरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आपण लेक्चर सिरीज लॉन्च केलेली आहे PYQ सिरीजच्या अंतर्गत की ज्याच्या माध्यमातून तुमच्या असलेल्या अभ्यासाची दिशा आणि अभ्यासाची असलेली दशा ही दोन्हीही बदलली गेली पाहिजे। कारण काय, कोणताही आयोगाचा पॅटर्न ओळखणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी। ज्यावेळेस प्रिपरेशन करायचं असतं तर त्यावेळेस ह्या प्रिपरेशनच्या ओरिएंटेशननी तुमच्या असलेल्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी ड्रॅग आउट तिथं करता आल्याच पाहिजे। परिणामी आपण 2017चा असलेला संयुक्त पूर्व परीक्षा या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत। मागच्या सिरीजमध्ये आपण त्या गोष्टीवर फोकस करताना आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या होत्या की संदर्भ कसा असला पाहिजे, संदर्भ कुठून येतोय आणि कोणत्या संदर्भामधून तुम्हाला बऱ्यापैकी तुमचे असलेले मार्क्स फेच करण्यासाठी वापरता येऊ शकतो। मग अशा वेळेस आज मी तुम्हाला एक थोडं फॉरवर्ड जाऊन त्या ओरिएंटेशननी आज आपण थोडं एक सविस्तररित्या बघू की एक्झॅक्टली संदर्भ म्हणजे नेमकं काय आणि त्याचं असलेलं तुम्ही इव्हॉल्युशन्स कसं करता आलं पाहिजे किंवा त्याला इलॉबरेट कसं करता आलं पाहिजे। मग आता आपण बघणार आहोत विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा 29 जानेवारी 2017ला जी एक्झाम झाली आहे तर त्याच्यामध्ये पॉलिटीवर क्वेश्चन कसे विचारलेले आहे। मग पॉलिटीवरचा पहिला क्वेश्चन आहे त्यांनी विचारलेला तो म्हणजे काय आहे की भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेल्या राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे। त्यांनी राज्याच्या स्तरावरच्या असलेल्या विधानसभेच्या असलेल्या कॅपॅसिटी म्हणजे आमदारांची संख्या किती असते याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे। बघा, आपल्याला माहिती आहे की जसं सेंट्रल लेवलला आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा असते त्या प्रकारचं असलेलं स्टेट लेवलला आपल्याकडे विधानसभा आणि विधान परिषद असतात। विधानसभा ह्या प्रत्येक राज्यामध्ये असते, काय प्रत्येक राज्यामध्ये असते, परंतु विधान परिषद फक्त मोजक्याच म्हणजे 6 राज्यांमध्येच आहे। मग अशा वेळेस आपल्याला काय लक्षात येतं मित्रांनो की विधानसभा जी आहे ती प्रत्येक राज्यामध्ये आहे, मग त्याची सदस्य संख्या ही आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये तिथं प्रस्थापित करायला पाहिजे। मग आपल्याकडं इथं क्वेश्चन विचारलेला आहे की आपल्या असलेल्या ह्या विधानसभेमध्ये विशेषतः सर्व विधानसभेमध्ये किती जास्तीत जास्त सभासद संख्या असणार आहे असं आपल्या संविधानाने सांगितलेलं आहे। म्हणजे थोडक्यात जास्तीत जास्त आमदारांची संख्या विधानसभेमध्ये किती असू शकते। बेसिकली जर बघायला गेलं तर आपल्याला काय माहिती आहे की तुमच्या असलेल्या आमदारांची संख्या असेल किंवा खासदारांची संख्या असेल ती कशावर डिपेंड असती तर लोकसंख्येवर डिपेंड असती। लोकसंख्या वाढली की त्या प्रकारची असलेली आमदार किंवा तुमच्या असलेल्या खासदारांची संख्या ही वाढत जाते। मग लोकसंख्या आणि लोकसंख्येच्या अनुमानाने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की 1971ची जी जनगणना झाली होती त्या 1971च्या जनगणनेनुसार आपल्याकडं आमदार आणि त्या प्रकारे खासदार, सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर आमदार किंवा खासदार ज्याला आपण संसदीय सदस्य संख्या किंवा राज्य विधिमंडळाच्या असलेल्या विधानसभेच्या सदस्य संख्या असे म्हणतो, तर त्याचीही संख्या निश्चित स्वरूपामध्ये 1971च्या असलेल्या जनगणनेनुसार करण्यात आली होती। मग आता काळ बदलतो, काळ बदलल्यानंतर लोकसंख्या देखील वाढत चालली आहे। मग आता भारतामध्ये 2023 चालू आहे। मग आता अशा वेळेस 2031ला जेव्हा आपली परत जनगणना होईल तर अशा वेळेस परत आमदारांची सदस्य संख्या ही वाढणार आहे, किंबहुना त्याच्यामध्ये त्या प्रकारचं असलेल्या खासदारांचीही संख्या तिथं वाढणार आहे हे फिक्स झालेलं दिसून येते। परंतु आपल्याकडं आता जेवढी सदस्य संख्या आहे आमदारांची किंवा खासदारांची ही त्या प्रकारच्या असलेल्या 1971च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार असणार आहे। मग अशा वेळेस संपूर्ण भारताच्या जनगणनेचा विचार केला गेला आणि तिथं स्पष्टपणे सांगितलंय की अशा स्वरूपातली असलेली ही काय असणार आहे सदस्य संख्या असणार आहे। मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं की आपल्याला इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कमीत कमी किती 60 आणि जास्तीत जास्त किती असणार आहे 500 सभासद असणार आहे। म्हणजे तुम्ही जर विचारलं तर विधानसभा यांचं असलेलं मिनिमम आणि मॅक्झिमम आमदार किती असेल तर मिनिमम किती असणार आहे तर 60 असणार आहे आणि मॅक्झिमम किती असणार आहे तर लक्ष ठेवायचं 500 असणार आहे म्हणजे असणार आहे। मग कोणत्याही विधानसभा जर घेत असेल तर अशा वेळेस मिनिमम किती असणार आहे 60 असणार आहे आणि मॅक्झिमम तिथं 500 असणार आहे। मग सर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्या प्रकारचे असलेले किती सदस्य संख्या आहे तर लक्ष ठेवायचं तर महाराष्ट्रामध्ये 288 सदस्य संख्या आपल्याला दिसत आहे, म्हणजे 288 आमदार आपल्याकडे आहे। अशातला त्याचा काय होतो संदर्भ लक्षात येता घेणं लक्षात गरजेचं आहे।
मग लक्षात ठेवायचं, विधानसभा म्हटलं की विधानसभेची असलेली जी रचना आहे किंवा विधानसभेचे जे आमदार आहे ते प्रत्यक्षरित्या सामान्य जनतेच्या माध्यमातून काय केल्या जातात, निवडले जातात। मग याच्यासाठी आपण काय तयार करतो, मतदारसंघ तयार करतो। जसं की आपल्याला माहिती आहे की एक तालुका आणि एका तालुक्यासाठी एक असलेला आमदार आहे। मग अशा प्रकारचं असलेलं एखादा तालुका किंवा त्या प्रकारचा मतदारसंघ हा डिसाईड केला जातो आणि त्याच्या माध्यमातून तो त्या प्रकारचा असलेला आमदार निवडला जातो। मग प्रत्यक्षरित्या त्याचं इलेक्शन होतं आणि अशा स्वरूपातलं मिनिमम 60 आणि मॅक्झिमम किती असणार आहे, तर 500 असणार आहे, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे। मग आता संदर्भ जर बघायला गेलं तर भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार डॉक्टर विमा बाचल व के सागर यांची 9वी जी आवृत्ती आहे तर पुष्ट क्रमांक 246 वर तुम्हाला ॲज इट इज याचा आन्सर आपल्याला सापडणार आहे। म्हणजे एका प्रकारचं असलेलं जर आपण बघायला गेलं तर आपल्याला हे लक्षात येतं की ह्या सगळ्या गोष्टी तिथं डिमार्केटेड केलेल्या आहे। आलं लक्षात। मग अशा प्रकारचं असलेलं ज्यावेळेस संदर्भ घेतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतंय की पर्टिक्युलर इथं मिनिमम किती असणार आहे, तर मिनिमम असणार आहे 60 आणि मॅक्झिमम किती असणार आहे, 500 असणार आहे। म्हणून इथं जास्तीत जास्त विचारल्यामुळं इथं 500 असणार आहे। त्यामुळे हे संदर्भ काय आहे हे मी तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपामध्ये देणारच आहोत, परंतु हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। आलं लक्षात। चला आता पहिला क्वेश्चन झाला, आता दुसरा क्वेश्चन बघूया। दुसरा क्वेश्चन काय आहे, परकीय व्यक्तींना उपलब्ध असलेले मूलभूत हक्क व त्या संदर्भातील राज्यघटनेतील कलम यांच्या योग्य जोड्या जुळवा। आपल्याला माहिती आहे की आपल्या संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स दिलेले आहे। मग फंडामेंटल राईट्सची ज्यावेळेस संकल्पना बघतो तर त्यावेळेस आर्टिकल 12 ते 35 आपल्याला तिथं दिसत आहे। मग हे फंडामेंटल राईट्स दोघांना आहे, म्हणजे कोणाकोणाला, तर एक इंडियन्सला आहे आणि अलॉंग विथ दॅट हु आर द बिलॉंग फ्रॉम द फॉरेन कंट्रीज। मग अशा प्रकारचं असलेलं परकीय लोक, मग अशा परकीय लोकांना इथं भारतामध्ये देखील मूलभूत अधिकार आहे आणि इंडियन्सला तर भारताचे नागरिक असल्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांना तिथलचे नागरिक किंवा त्याचे असलेले फंडामेंटल राईट्स एन्जॉय करता येऊ शकता। मग पर्टिक्युलर ज्यावेळेस आपण परकीय लोकांचं बघतो आणि भारतीय लोकांचं असलेलं वेगवेगळापणा बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतं की जसे की 15, 16, 19, 29 आणि 30 हे जे फंडामेंटल राईट्स आहे तर हे फंडामेंटल राईट्स फक्त कोणाला आहे, तर इंडियन्सला आहे। कोणाला आहे, इंडियन्सला आहे। आणि बाकीचे जे फंडामेंटल राईट्स आहे जसं की तुमचं असलेलं 14 असेल, 21 असेल, ते कोणाला आहे, इंडियन्सला आणि अलॉंग विथ दॅट फॉरेनर्सला, दोघांनाही तिथं आपल्याला दिसून येते। मग अशा वेळेस तुम्हाला काय लक्षात येतंय की परकीय व्यक्तींना उपलब्ध असलेले मूलभूत हक्क आणि त्या संदर्भात दिलेली ही जी लिस्ट आहे तर याचं मॅच द पेयर्स आपल्याला योग्य स्वरूपामध्ये करायचं आहे। मग इथं काय दिलंय, कायद्यासमोर समानता, म्हणजे कलम किती आहे, कलम 14 आपल्याला दिसतोय। जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे असलेले अधिकार, मग त्या प्रकारचं आपल्याला काय दिसतंय, आर्टिकल 21 दिसतंय। मग इथं जर आपण बघायला गेलं तर र च 4 आहे, य च त्या प्रकारे 2 आहे। धार्मिक स्वातंत्र्य हे तुम्हाला पर्टिक्युलर असलेलं 25 मध्ये दिसतंय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यास प्रतिबंधता हे कलम 28 मध्ये आहे। मग अशा वेळेस जर बघायला गेलं तर हे कलम याचं उत्तर असणार आहे ब स्वरूपात असणार आहे। 2 च य च 2 आहे, र च त्या प्रकारे 21 आहे, धार्मिक स्वातंत्र्य 3 आहे, शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणास प्रतिबंधता कलम 28 आपल्याला दिसून येते। मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस आपल्याला ह्या संदर्भ इथं लक्षात घेणं काय आहे, गरजेचं आहे, तिथं अंडरस्टँड करणं गरजेचं आहे। आलं लक्षात। मग अशा प्रकारचं असलेलं तुम्ही लक्ष ठेवू शकता की कशा स्वरूपातला इथं हा क्वेश्चन विचारलेला आहे। मग आता इथं संदर्भ जर बघायला गेलं तर संदर्भ आपल्याला दिसतंय की इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत मराठी अनुवाद के सागरचा जो आहे पहिली आवृत्ती आहे, 20वी रिप्रिंट केलेला आहे, पृष्ठ क्रमांक 82 म्हणजे पेज नंबर 82 मध्ये याचा सगळा संदर्भ दिलेला आहे। आलं लक्षात। चला पुढचं आहे त्या प्रकारचं असलेलं तो म्हणजे काय की पर्टिक्युलर 2 मिनिटं, पर्टिक्युलर जोड्या लावा आहे विधान परिषदेसाठी। बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की विधानसभा आणि विधान परिषद हे 2 अशा प्रकारचे असलेले काय आहे
काही राज्यांमध्ये द्विग्रही संसदीय मंडळी आहे किंवा ज्याला आपण म्हणतो राज्य विधिमंडळाचे दोन भाग आहे, एक विधानसभा आणि विधान परिषद. विधानसभा हा मुख्यत्वे करून सगळ्यांकडे आहे, परंतु विधान परिषद हे पर्टिक्युलर किती राज्यामध्ये आहे? 6 राज्यामध्ये. मग त्या प्रकारचं असलेलं यूपी बिहार हे काय आहे? नॉर्थ साईडचे आहे. खालचे असलेलं जर त्याचं असलेलं तुम्ही लक्ष ठेवलं तर त्या स्वरूपातलं असं नाव लक्ष ठेवू शकतात, KTMA. K फॉर कर्नाटका, T फॉर तेलंगणा, M फॉर महाराष्ट्र आणि A फॉर आंध्र प्रदेश. मग अशा प्रकारचं असलेलं हे जे 6 राज्य आहे की ज्याच्यामध्ये फक्त काय आहे? विधान परिषद आहे. मग ज्या पद्धतीने मी तुम्हाला हेही देखील सांगितलेलं आहे की विधानसभेतले असलेले जेवढे पण सदस्य मंडळी असणार आहे, जेवढे पण आमदार असणार आहे, हे सगळे सामान्य जनतेच्या माध्यमातून म्हणजे प्रत्यक्षरित्या मतदारसंघाची डिमार्केशन्स केल्या जातात, तर त्यावेळेस त्याच्या माध्यमातून इलेक्शन करून काय केल्या जातात? लढविल्या जातात. परंतु विधान परिषद आणि त्या विधान परिषदेमध्ये देखील असलेले जे आमदार आहे किंवा ज्याला आपण म्हणतो सदस्य मंडळी आहे, तर यांची निवड ही कशी होती? अप्रत्यक्ष स्वरूपात होती. मग अप्रत्यक्ष म्हणजे जिथं डायरेक्टली जनतेचा कधीही सहभाग असत नाही. मग आता अशा वेळेस आपल्याकडे विधान परिषदेचे जे इलेक्शन आहे ते पहिली गोष्ट अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये आहे आणि अशा स्वरूपामध्ये कलम 171 अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी, त्याचं कंपोजिशन, कशी निवडून येणार आहे, कोण असणार आहे, याचं संपूर्ण त्याच्यामध्ये इलॉबरेशन केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग अशा वेळेस विधान परिषदेमध्ये जे निवडून येणार आहे त्या विधान परिषदेमध्ये निवडून येत्या वेळेस त्या प्रकारचे 2 कॅटेगरीज आहे. एक आहे 506 जे की एका प्रकारचे असलेले इलेक्टेड होऊन येतात, परंतु ते इलेक्शन किंवा इलेक्टेड पर्सन असतात ते डायरेक्टली असतं का? बिलकुल नाही. ते त्यांच्या प्रकारचं कॅटेगरायझेशन आपण करून ठेवलेलं आहे आणि त्यासोबतच त्या प्रकारचे 106 पर्सन असतात, ते त्यांची अपॉइंटमेंट केल्या जाते. कोणाकडनं? गव्हर्नरकडनं. मग अशा प्रकारचं असलेलं ज्यावेळेस आपण म्हणतो तर 506 सदस्य हे इलेक्टेड असतात आणि त्या प्रकारचे 106 हे कुठून असतात? गव्हर्नरकडनं अपॉइंटेड केल्या जातं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारच्या वेळेस तुमचे 506 मेंबर आहे ते 506 मेंबर पदवीधर मतदारसंघ, विधानसभा सदस्यांकडनं निवड, राज्यपालाकडून नियुक्ती याच्यामध्ये होत नाही आणि त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये विविध घटकांमधून येत असतात, जसं की स्थानिक स्वराज्य संस्था आहे, शिक्षक मतदारसंघ आहे, तुमचं असलेलं पदवीधर मतदारसंघ आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून 506 सदस्य तिथं निवडून येत आहे. मग आपल्याला त्या आधारावर इथं काही दिलेलं आहे आणि ह्या स्वरूपामध्ये इथं पण विचारलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय लक्षात येत आहे? पदवीधर मतदारसंघ ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस पदवीधर मतदारसंघामधून किती आहे? अप्रत्यक्षरित्या 112 सदस्य आहे. त्याच्यानंतर तुमचं असलेलं विधानसभा सदस्यांच्या माध्यमातून केलं जातं, तर त्या प्रकारचं असलेलं काय आहे? 103 आपल्याला दिसत आहे. राज्यपालाची नियुक्तीच्या माध्यमातून किती आहे? 106 जे की ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि परिषदेची गणीपूर्ती त्या प्रकारचं होणं गरजेचं आहे, तर ते म्हणजे काय आहे? 110 आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की पर्टिक्युलर 506 जे आहे त्यांची निवड ही कशा होती? अप्रत्यक्षरित्या होत असते. मग इथं आपल्याला तिथं दिलेलं आहे. मग कलम 171 नुसार विधान परिषदेमध्ये कमीत कमी किती? 40 आणि जास्तीत जास्त विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 इतके सभासद असतात. ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस त्याचं कंपोजिशन कसं असतं बघा. विधान परिषद आहे, विधान परिषदमध्ये मिनिमम किती असतात आणि मॅक्झिमम किती असतात हे समजणं गरजेचं आहे. मग मिनिमम त्या प्रकारचं असलेलं किती असतात? 40 असतात. मग मॅक्झिमम किती असतात तर हे लक्ष ठेवायचं. विधान परिषदेच्या ज्या सदस्य संख्या आहे त्या मॅक्झिमम किती असू शकतात हे ठरवताना तुम्हाला विधानसभेची सदस्य मंडळी किती आहे त्या सदस्य मंडळीच्या 103 असतात. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्राचं जर बघायला गेलं तर 288 विधानसभेमध्ये आहे. मग 288 चे 103 किती होता तर नियर टू बी 96, म्हणजे 96 मेंबर हे मॅक्झिमम असणार आहे. कुठं तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये. मग अशा वेळेस विधान परिषदेमध्ये 96 असणार आहे मॅक्झिमम, परंतु आपल्याकडे किती आहे तर लक्ष ठेवायचं 78 आपल्याकडं विधान परिषदेचे मंडळी आहे. म्हणजे 78 आमदार विधान परिषदेमध्ये आपल्याकडे बसतात सध्या तरी. का? कारण की त्या प्रकारचं असलेलं आपल्याला लोकसंख्येच्या नुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड केलेल्या आहे. मॅक्झिमम किती बसू शकतात तर 96 पर्यंत बसू शकतात. मग
अशा प्रकारच्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये किती आहे 78 आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्या प्रकारचं असलेलं मी तुम्हाला सांगितलं की याची विभागणी 506 आणि 106. 106 कोणामार्फत गव्हर्नरकडनं, 506 इलेक्टेड मार्फत असतात. मग त्या प्रकारचं 106 मध्ये आपल्याला काय दिसत आहे की पर्टिक्युलर 1/3 1/3 कुठून येत आहे तर तुमच्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून. त्या प्रकारचे परत 1/3 कुठून येत आहे तर विधानसभेतील जे ऑलरेडी सदस्य निवडून आला आहे तर त्यांच्यामधून. त्याच्यानंतर 1/12 जे आहे ते कुठून येणार आहे तर त्या प्रकारचे असलेला एखादा व्यक्ती एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये किमान 3 वर्ष काम करणारा जो शिक्षक आहे तर त्याच्याकडून, आणि त्याच्यामध्ये माध्यमिक आणि त्याच्यावरील उच्च शिक्षण संस्थेमध्ये कार्य करणारा असणारा व्यक्ती तर त्याच्या माध्यमातून काय केला जातो तिथं भरल्या जातो. आणि 1/12 परत कोण असणार आहे पदवीधर मतदारसंघामधून केल्या जातो. मग हे 106 असतात ते गव्हर्नर अपॉइंट करतात. तर त्याच्या संदर्भामध्ये कुठून आहे तर कला आहे, साहित्य आहे, विज्ञान आहे, सामान्य विज्ञान आहे आणि सहकार नावाचं एक क्षेत्र आहे. तर त्याच्यामध्ये ज्यांची एक्सपर्टीज आहे तर त्यांची अपॉइंटमेंट केल्या जाते. कोणाकडनं तर हे गव्हर्नरकडनं केल्या जाते. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे कशा प्रकारे याचं डिव्हिजन केलं जातं. म्हणून याचं आन्सर असणार आहे अ स्वरूपातलं असणार आहे. आलं लक्षात. मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. संदर्भ इथं आपल्याला दिसतोय 9वी आवृत्ती आहे आणि 245 पेज क्रमांक आपल्याला के सागरच्या पुस्तकातलं दिसून येत आहे. येतं लक्षात. हे जर तुम्ही आयडेंटिफाईड केलं यू विल गेट द क्लिअरिटी रिगार्डिंग द व्हॉट इज द एक्झॅक्टली दे वेर द आस्क रिगार्डिंग द पर्टिक्युलर क्वेश्चन्स. पुढचा आहे त्या प्रकारचा असलेल्या संदर्भामध्ये तो म्हणजे पुढचा क्वेश्चन आहे काय ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती. बघा आपल्याकडं 73वी घटना दुरुस्ती केली आणि 73व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आपल्याकडं ग्रामव्यवस्थेचं व्यवस्थापन करण्यासाठी 3 स्तरीय स्वरूपातली असलेली संस्था स्थापन केली. एक म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. मग याच्यामध्ये आपल्याला ग्रामपंचायत ही एका प्रकारचं ग्रामस्तरावर असलेलं खऱ्या अर्थाने लोकशाहीचं जिवंतपणाचं उदाहरण म्हणजे ग्रामपंचायत आहे. आणि ह्या ग्रामपंचायतीच्या असलेल्या संदर्भामध्ये आपल्याकडं लोकशाहीची पायामुळं ही घट्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग अशा वेळेस ह्या लोकशाहीचं असलेलं जिवंतपणाचं जर लक्षण बघायचं असेल तर ते ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस ह्या ग्रामपंचायतीला जगविण्यासाठी किंवा त्याचं असलेलं अस्तित्व टिकविण्यासाठी आपण त्यांना स्वतःची असलेली उत्पन्नाची साधनांची असलेली महती किंवा त्यांचं असलेलं जे पर्टिक्युलर पॉवर आहे ती आपण त्यांना काय केली आहे डेलिगेट केलेली आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसून येते की ग्रामपंचायतीला स्वतःच्या उत्पन्नाची साधने आहे म्हणजे स्वतःला कशा पद्धतीने असलेलं जगवता येऊ शकतं. मग अशा वेळेस काय आहे तर घरपट्टी, पाणीपट्टी, यात्रा कर ही उत्पन्नाची साधने आहे. यस. दुसरं आहे गावातून गोळा केला जाणारा जो जमीन महसूल आहे त्याच्या 30% वाटा हा ग्रामपंचायतीला मिळवला जातो. आणि तिसरं आहे विविध योजनांची अंमलबजावणी जर राज्य शासनाकडून केल्या जात असेल तर अशा वेळेस तुम्हाला अनुदान दिलं जातं. म्हणजे अशा प्रकारे असलेलं त्याचं उत्पन्नाची साधनं ही इथं 100% तिथं नमूद केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून त्याला स्वतःचं अस्तित्व टिकवता येऊ शकतं. म्हणून याचा आन्सर असणार आहे वरील सर्व. ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून त्याला उत्पन्नाची साधनं ही प्रॉपर भेटली गेलेली आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसून येते की पर्टिक्युलर इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या आहे. संदर्भ जर बघायला गेलं तर पंचायत राज एक विश्लेषणात्मक परामर्श अशा प्रकारची असलेली हे नांदेडकरांच्या असलेल्या स्वरूपाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस पेज क्रमांक 64 मध्ये याचं काय दिलेलं आहे संदर्भ दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हे लक्षात घेणं काय आहे गरजेचं आहे की एक्झॅक्टली कसं आहे आणि कोणत्या स्वरूपात तिथं क्वेश्चन विचारला जातो. आलं लक्षात. मग अशा प्रकारे असलेले क्वेश्चन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. बघा मी स्पष्टीकरण याच्यासाठी देतोय की तुम्हाला उद्या चालून तुमचा अभ्यासाची तयारी तशी झालीच पाहिजे. चलायचं पुढं. मग चलो आता पुढचा क्वेश्चन आहे त्या प्रकारचा असलेला तो म्हणजे काय. पुढचा क्वेश्चन आहे तो म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाच्या स्वातंत्र्याची खात्री देणाऱ्या तरतुदीबाबत कोणते विधान बरोबर नाही असा क्वेश्चन आहे. मग आता इथं बघा आपल्याकडं लोकसेवा आयोग आहे. जसं की सेंट्रल लेवलसाठी आपल्याकडे UPSC आहे आणि त्या प्रकारचं असलेलं प्रत्येक स्टेटसाठी त्या स्टेटची असलेली पब्लिक सर्व्हिस कमिशन्स आहे. जसं की महाराष्ट्रासाठी काय आहे MPSC आहे. मग आपल्या भारत देशामध्ये शासनासोबतच कार्य करण्यासाठी प्रशासनाची भूमिका ही महत्त्वाची असते.
मग ह्या प्रशासनाच्या भूमिकेची अंमलबजावणी करण्यासाठी तेवढ्या ताकदीचे आपल्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर तयार करणं गरजेचं आहे. मग हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर तयार करण्याची क्षमता ह्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशनला दिलेली आहे आणि त्या पद्धतीने आपल्याकडे आर्टिकल 315 ते 323 पर्यंत जर आपण बघायला गेलं तर त्या स्वरूपामध्ये UPSC सेंट्रल लेवलला आणि स्टेट लेवलच्या विदिन त्यांच्या स्टेट PCS आपल्याला तिथं दिसत आहे. मग अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून जी एक्झाम कंडक्ट करणे, बिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्सनची असलेली रिक्रुटमेंट करणे आणि ऑलोंग विथ दॅट त्यांना काही पर्टिक्युलर काही गोष्टीची असलेली उपलब्धता तयार करून देणे, हे तुमच्या राज्यांच्या असलेल्या सोपवलेली कार्यता आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस इथं क्वेश्चन विचारलेला आहे की राज्य लोकसेवा आयोगाच्या स्वातंत्र्य जे आपण दिलेलं आहे किंवा ज्याला इंडिपेंडेंट बॉडी आपण ज्याला म्हणतो, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणतो, मग त्यांना जी खात्री देणाऱ्या तरतुदी आहे तर त्याच्यामधलं चुकीचं कोणतं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. बरोबर नाही म्हणजे चुकीचं कोणतं आहे असं विचारलेलं आहे. मग अध्यक्ष सभासदांची नियुक्ती राज्यपाल करतात का, तर यस त्या प्रकारचं असलेलं करतात. त्यांच्या सेवा काळामध्ये नुकसानकारक होईल अशा प्रकारे सेवा अटी बदल करता येत नाही, ॲब्सोल्युटली हे पण बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून गैरवर्तनाची चौकशी होऊन आरोप सिद्ध झाल्याशिवाय पदमुक्त करता येत नाही, अशा प्रकारचं असलेलं स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे म्हणजे बरोबर नाहीये. पण चौथं काय आहे, राज्यपाल दोषी असणारा सेवा तात्पुरती स्थगिती करू शकता परंतु बडतर्फीचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे, हेही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. मग सर तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय चुकीचं आहे, तर इथं शब्द उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून असा शब्द आपल्याला तिथं दिसून येतोय. मग त्याच्याऐवजी शब्द काय आहे तर लक्ष ठेवायचं, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येते की पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या त्या अंतर्गत आपल्याला दिसून येते की सर्वोच्च न्यायालय हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे त्यांची चौकशी जी होणार आहे तर चौकशीच्या अंती इथं पर्टिक्युलर सर्वोच्च न्यायालय हा शब्द महत्वाचा आहे. सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाकडून गैरवर्तणुकाची चौकशी केल्या जाते, ना की तुमच्या हायकोर्टच्या जजेसकडनं. त्यामुळे फॉर दॅट रिझन्स यू हॅव टू बी जस्ट अंडरस्टूड हिअर की यू हॅव टू जस्ट लुक ओव्हर द एक्झॅक्टली द particular wording change, interchanges has been done by the particular this commission, आणि ह्या कमिशननी त्या प्रकारचं असलेलं चेंज केलेलं आपल्याला इथं दिसून येते. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ऑनरेबल सुप्रीम कोर्ट याची काय करतं, चौकशी करतं. मग याच्याही पुढे जाऊन आपल्याला काय लक्षात येत आहे की पर्टिक्युलर जे सुप्रीम कोर्ट आहे ते चौकशी करेल आणि चौकशीच्या अंती त्या संदर्भातला जो अहवाल आहे तो कोणाला देतील, राष्ट्रपतीला देतील आणि राष्ट्रपती त्यांना पदावरून काय करणार आहे, दूर करणार आहे. भले की अपॉइंटमेंट राज्यपालामार्फत आहे परंतु त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे, हेही डोक्यात लक्षात घ्या स्टेट PCSच्या असलेल्या अध्यक्षा संदर्भामध्ये. मग सोबतच यांचं असलेलं वय वर्ष त्या प्रकारचं असलेलं किंवा त्यांचा टेन्युअर किती आहे 6 वर्षापर्यंत आणि वय वर्ष 62 पर्यंत आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं असलेलं जर वय वर्ष 62 कंप्लीट होत असेल किंवा सर्व्हिस 6 वर्ष कंप्लीट होत असेल, जे काही पहिले येत असेल तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्या प्रकारचा रिटायरमेंट घेणं काय आहे, गरजेचं आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीची असलेल्या त्यांची पुनर्नियुक्ती काय, पुनर्नियुक्तीसाठी ते पात्र नसतात आणि त्या स्वरूपामध्ये त्यांना दिलेलं कार्य हे त्यांना पार पाडावं लागतं. मग याचा संदर्भ जर बघायला गेला तर इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत मराठी अनुवाद त्या प्रकारचं असलेलं पेज क्रमांक 416 मध्ये हे याचं ॲज इट इज आन्सर आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा प्रकारे हे तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, अशा स्वरूपातलं तुम्हाला हे सगळं तिथं समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता आपल्याला पुढचं बघायचं आहे. त्या प्रकारचं असलेलं पुढचा क्वेश्चन्स तो म्हणजे काय, योग्य कथन किंवा कथने ओळखा. आता योग्य कथन आणि कथने ओळखा म्हटलं की त्या स्वरूपातलं आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. 42व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली आहे. 86व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानामध्ये 11वे म्हणजे के समाविष्ट करण्यात आलेले आहे, असं त्यांनी स्टेटमेंट दिले आहे. 2 स्टेटमेंट, त्याच्यापैकी कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे हे आयडेंटिफाईड करायचे. बघा, आपल्याकडं त्या प्रकारचं मूळ संविधानामध्ये फंडामेंटल ड्युटीज नव्हत्या, म्हणजे मूलभूत कर्तव्य बिलकुल नव्हती. परंतु काळ बदलत गेला, आपल्या भारतीय लोकांचे कर्तव्य त्यांना समजून सांगावं याच्याची एक त्या प्रकारची असलेली आठवण इंदिरा गांधींनी ज्यावेळेस सुवर्णसिंग समिती 1976 साली अपॉइंटमेंट केली तर त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय लोकांची कर्तव्य काय असेल हे तिथं समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
मग अशा वेळेस आपल्याला गोष्ट काय दिसून येते की पर्टिक्युलर ह्या 86 पर्टिक्युलर असलेल्या 1976 मध्ये सुवर्णसिंग समिती स्थापन केली आणि सुवर्णसिंग समिती स्थापन केल्यानंतर त्या प्रकारे ह्या सुवर्णसिंग समिती 1976 ला त्यांनी 8 प्रकारचे असलेले काय दिले होते रिकमेंडेशन दिले होते। रिकमेंडेशन देता वेळेस एक लक्ष ठेवा, हे रिकमेंडेशन देता वेळेस त्यांनी सांगितलं होतं की हे 8 कर्तव्य भारतीय लोकांसाठी असायला पाहिजे, परंतु त्याच्यातलं एक जे होतं टॅक्स टू पे द टॅक्स हा प्रकारचा जो कर्तव्य आहे तो आपण डिलीट केला आणि त्याच्यातले 7 जे आहे रिकमेंडेशन ते आपण भारताने ॲज इट इज स्वीकारलं आणि प्लस आपले त्याच्यामधले भारत सरकारने 3 ॲड केले, असे टोटल किती केले होते तर 10 आपण मूलभूत कर्तव्याची नोंदणी त्याच्यामध्ये केली। म्हणजे थोडक्यात आपल्याकडं 10 मूलभूत कर्तव्य हे 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये आपण ॲड केलेलं दिसून येत आहे। मग 42व्या घटना दुरुस्तीनुसार हे सगळे जेव्हा आपण ॲड केलं तर त्याच्यामध्येही नंतर पुढे जाऊन 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे आपण आहे तर 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट नुसार आपण एक लास्टचं आपण त्याच्यामध्ये ॲड केलं, म्हणजे टोटल फंडामेंटल ड्युटीज किती केल्या तर 11 केले आहे, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे। मग 11वं जेव्हा ॲड केलं तर त्याच्यामध्ये आपण के नावाचं जे ऑप्शन आहे ते ॲड केलेलं दिसून येते आणि अशा पद्धतीने दोन्ही कथनं काय आहे बरोबर आहे, म्हणून ए स्टेटमेंट आणि बी स्टेटमेंट हे काय आहे बरोबर आपल्याला दिसून येत आहे। मग अशा प्रकारचे सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात। आता थोडा डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन आहे आणि शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातलं ग्रॅव्हिटी असलेल्या गोष्टी कळून जाणार आहे। मग अशामध्ये हा शेवटचा क्वेश्चन जो की 8व्या क्रमांकाचा आहे तर तिथं विचारलेला आहे की भारतीय संघ राज्यातील राज्य व त्यांची स्थापना वर्ष यांच्या जोड्या जुळवा। मग अशा वेळेस आपल्याला काय दिसून येते की त्या प्रकारचं असलेलं भारतीय संघ राज्यातील राज्य आणि त्यांची स्थापना वर्ष यांच्या जोड्या जुळवायच्या आहे। मग अशा वेळेस आपल्याला काय दिसून येते की पर्टिक्युलर एका साइडला राज्य दिलेली आहे आणि त्यांची स्थापना वर्ष दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जेवढे पण त्या प्रकारचे असलेले जे राज्य होतं ते राज्यांची असलेली अनुमती किंवा राज्यांचं असलेलं इन्स्टॉलेशन्स विदिन द इंडिया हे करणं सोपं नव्हतं, परंतु हळूहळू त्या स्वरूपातले प्रत्येक राज्य जेव्हा भारताशी जोडल्या गेले आणि जोडता वेळेस ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होत गेल्या तर त्यावेळेस राज्याचं असलेलं स्वरूप हे बदलत गेलेलं आपल्याला दिसून येते। मग अशा वेळेस आपल्याला काय दिसतंय की नागालँड, मणिपूर, गोवा आणि झारखंड अशा प्रकारचे स्टेट दिलेले आहे। मग सुरुवात जर आपण बघायला गेलं तर आंध्र प्रदेशपासून सुरुवात होती, त्याच्यानंतर आपला महाराष्ट्राचा आहे 1960, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्या प्रकारचं असलेलं महाराष्ट्र आणि गुजरात अशा स्वरूपामध्ये याचं डिव्हिजन केलेलं आपल्याला इथं दिसून येणार आहे। मग अशा वेळेस आपल्याला नागालँडचं आहे तर नागालँड कधी आहे तर 1963 ला आहे, मणिपूर आहे त्या प्रकारचं असलेल्या स्वरूपामध्ये 1972 ला, त्याच्यानंतर ल म्हणजे गोव्याचं आहे त्या प्रकारचं असलेलं 1987 ला। पहिले गोवा, दीव, दमण हे केंद्रशासित प्रदेश होते, परंतु नंतर 87-88च्या काळामध्ये त्यांना आपण काय केलेलं आहे राज्याचा स्पेशल दर्जा दिलेला आहे, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे। झारखंडच्या संदर्भामध्ये रिसेंटली त्या प्रकारे 2000 आपल्याला दिसून येते। मग झारखंडच्या संदर्भामध्ये CUJ हे लक्ष ठेवायचं, झारखंड, उत्तराखंड तुमचं असलेलं झारखंड त्याच्यानंतर तुमचं असलेलं उत्तराखंड आणि त्या प्रकारचं असलेल्या संदर्भामध्ये हे 2000 साली आपण काय केलेलं आहे ॲड केलेलं आपल्याला इथं दिसून येते। मग अशा प्रकारचं याचं ऑप्शन किती असणार आहे पहिलं असणार आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आलं लक्षात? मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते की भारताचं असलेलं स्थापना वर्ष आणि स्थापना वर्षाच्या माध्यमातून झालेले हे सगळ्या गोष्टी। आलं लक्षात? आता ह्या स्वरूपामध्ये आपण इथं जे उर्वरित क्वेश्चन्स आहे ते उर्वरित क्वेश्चन आपण लेटर ऑन घेणार आहे आणि लेटर ऑनच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी तिथं बघणार आहोत। आलं लक्षात? चला विद्यार्थी मित्रांनो, आपली बॅच आपण लॉन्च केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून तुमचा असलेल्या पॉलिटी विषयाचा अभ्यास हा एकदम परफेक्टली झाला पाहिजे। मग परफेक्टली होण्यासाठी आपल्याला अप्रोच बिल्डिंग फार महत्त्वाची असते। मग ही अप्रोच बिल्डिंग आपण ह्या पर्टिक्युलर असलेल्या 995च्या कोर्समध्ये आपण लॉन्च केलेली आहे की ज्याचा मूळ उद्देश आहे की तुम्हाला येणारी जी 2024ची एक्झाम आहे संयुक्त पूर्व परीक्षा सोबतच राज्यसेवेची जी एक्झाम आहे तर त्याचा असलेला अनुषंग घेता वेळेस आपल्या ह्या बॅचचा असलेला आपण काय करतोय लॉन्च करतोय। आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे काय असणार आहे की पर्टिक्युलर तुमचा सिलेबसनुसार ही सगळी मांडणी केल्या जाणार आहे, सोबतच
8 महिने व्हॅलिडिटी असणार आहे, वॉच टाइम हा 4 टाइम्स असणार आहे. अशा विविध सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. विथ PYQ पण आपण डिस्कस करणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा असलेला मूळ उद्देश असणार आहे की तुम्हाला लवकरात लवकर त्या पद्धतीचा असलेला अभ्यासाचा अप्रोच हा डेव्हलप झाला पाहिजे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून उर्वरित असलेला भाग हा आपण नंतर कंटिन्यू करू की ज्याच्यामध्ये उर्वरित क्वेश्चन कसे आहे आणि त्या प्रकारचे क्वेश्चन्स कसे बघता येऊ शकतात. आलं लक्षात? थँक्यू सो मच.